गुरु प्रसादाची थोरी, गुरु प्रसादाची थोरी. थोडा बेस घ्या किंचित. महिमा असे श्रेष्ठ भारी, प्रसाद घेताची स्वामीचा नाश होय षडरी पुचा. मी तू पनाह नवरे रे, मी तू पनाह नवरे रे, सुख अक्षयी घे रे. सुख ब्रह्मानंदी होय, गगने आनंदनमाय. गुरु प्रसादाची थोरी, महिमाचे श्रेष्ठ. परममंगल प्रसंगी अखंड शिवनाम सप्ताह आणि त्या सप्ताहाचा सहावं वर्ष आणि अशा या 6व्या वर्षाच्या अंतिम संधीला आनंदवाडी शिवक्षेत्रामध्ये चालत असलेला अखंड शिवनाम सप्ताह आणि त्या सप्ताहाची सुरुवातही माझ्या हातूनच झाली होती. पहिलं असणारं कीर्तन माझी सुरुवात झाली होती. अनुक्रमे थोडस लॉकडाऊन आला आणि मध्ये थोडं बंद पडला, परत चालू झाला. आजच्या या परमपावन संधीला जे आनंदवाडी शिवक्षेत्र, जे रामेश्वराचं सान्निध्य आहे, अशा या परमक्षेत्रामध्ये चालू असलेल्या अखंड शिवनाम सप्ताहाचं अंतिम असणारा आजचा दिवस आणि त्यामध्ये माझ्या मन्मथ स्वामींनी पामर जीवांना कसं जगावं हे सांगावं महाराज. त्यानंतर त्यांची असणारी जी काही श्रद्धा आहे ती अतूट कशी निर्माण करावी हे असणार माझ्या महादेव प्रभूंना आणि शिवदासांनी सांगावं. अध्यात्म जे काय आहे तर माझ्या बसवलिंगानं सांगावं, लिंगेश्वरानं सांगावं. आणि शेवटचा जो काही प्रसादाचं महात्म्य आहे ते माझ्या लक्ष्मणानं सांगावं. शिवहर. आणि असा हा वैराग्यनिधी संसाराची होळी करून परमार्थ तत्व साध्य करणारे परम पूज्य असणारे शिवसंत लक्ष्मण महाराज यांच्या 5 चरणाचा सगळ्यांच्या आवडीचा आणि आठवणीतला असणारा, स्मृतीतला असणारा, पाठांतरातला असणारा अभंग. सज्जन हो, या अभंगामधून असणारं प्रसादाचं महात्म्य वदविनी अगोदर मी प्रथमतः श्री 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 1008 श्रीमद जगद्गुरु पंचाचार्यांच्या चरणी अनंत वंदन करून लिंगैक्य सद्गुरु पारावार दृष्टी अज्ञान मूलधा छेदक पाप निर्मूलक शिवज्ञान महोदधी असे असणारे तपोरत्न प्रपंडिताराध्य शिवाचार्य महाराजांच्या परम पवित्र पावन चरणाला अष्टांग दंडवत करून संत महात्मा बसवेश्वर शिवसंत लक्ष्मण महाराज यांच्याही पवित्र पावन चरणाला वंदन करून माझे ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरु तुकोबाराय नामदेव एकनाथ आदी सर्व संतांच्या पवित्र पावन चरणाला नमन करून शिवानुभव मंडपाच्या स्टेजवर उपस्थित असलेले, शिवानुभव मंडपामध्ये उपस्थित असलेले माहेश्वर मूर्ती, या ठिकाणचं अधिष्ठान स्वरूप असलेले, शिरोमुकुट असलेले आमचे श्याम स्वामी यांच्याही पवित्र पावन चरणाला या ठिकाणी नमस्कार करून अखंड शिवनाम सप्ताहामध्ये आपल्या वाणीच्या माधुर्यानं अमृतवाणीमधून
या आनंद नगरीला, आनंदवाडीला आणि शिव कथेचं ज्ञानामृत पाजणाऱ्या आमच्या ताई शकुंतला ताई चाकोते, तसंच या ठिकाणी उपस्थित असलेले माझे परमस्नेही गान विशारद असलेले, संगीत विशारद असलेले आमचे कापसे भाऊ असणारे, नेहमीच परिचयाचे आमच्या, त्यानंतर गुजर भाऊ, त्यानंतर ही गायक मंडळी असणारी सरोदे भाऊ वगैरे, आणि आमची हृदयाच्या आतमध्ये गुप्त रीतीनं आणि उघड रूपानं नेहमीच सहवास करणारी आमची पेव्याची सगळीच मंडळी माझी. त्यामध्ये भ्रंगीचं कार्य करणारे किटी, भ्रंगी, रिटी यांचं महत्वपूर्ण कार्य करणारे आमचे मृदंग विशारद असणारे भाऊ, तसंच या ठिकाणी आलेली पंचक्रोशीतून सर्व सद्भक्त मंडळी, त्यामध्ये आमचे वाडकर आप्पाही आलेले आहेत, तसं उमाकांत आप्पाही आलेले आहेत आणि बरीचशी काही मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिलेली आहे. जी काही पंचक्रोशीतून आलेली सर्व सद्भक्त मंडळी आणि ग्रामस्थ असणारी सर्व सद्भक्त मंडळी, त्यामध्ये मातृवर्ग आणि बांधववर्ग, या सर्वांच्या हृदयामधील चितशक्तीला एक वेळा अभिवादन करून आजच्या अंतिम प्रसाद पुष्प कीर्तन रूपी सेवेला आपण सुरुवात करूया. शिवहर सज्जन हो, या धावत्या कलियुगामध्ये अंतःचारच शोधजाने उद्भिज खाणीमधून जन्माला आलेला जीवात्मा ज्यावेळेला जन्म पावतो, जन्म केव्हा झालेला म्हणावा? आमच्या एखाद्या माऊलीला जर दवाखान्यात नेलं आणि दवाखान्यात नेल्याच्या नंतर आईच्या शरीराच्या बाहेर जर बाळ आलं तर त्याला जन्म म्हणावा? शरीराच्या बाहेर जर बाळ आलं तर त्याला जन्म म्हणता येत नाही. सज्जन हो, ज्यावेळेला तो डॉक्टर असणारा डॉक्टर आणि आईजवळ येतो आणि आईजवळ आल्याच्या नंतर आईच्या जवळचं जे बाळ आहे, हा ज्यावेळेस डॉक्टर क्रांती करतो आणि क्रांती केल्याच्या नंतर गाठ मारतो नाळाला, मग त्यावेळेला त्या बाळाला श्वास घ्यायला त्रास होतो आणि मग त्या श्वासावर चालत असताना कासावीस झालेला बाळ रुदन करायला लागतो आणि ज्यावेळेला रुदन करायला लागतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं त्या बाळाचा जन्म होतो. शरीराच्या बाहेर आला म्हणजे जन्म झाला असं नाही. तसं हा जन्माला नुसता जीवात्मा आला म्हणजे तो भक्त बनला किंवा मानव बनला असं नाही. अज्ञानी असणारा पामर एक पशुतुल्य या संसारामध्ये तो वावरतो आणि असा हा पशुतुल्य असणारा जीवात्मा ज्यावेळेला अज्ञान रूपाची नाळ, अविद्या रूपाची नाळ ज्यावेळेस माझा सद्गुरु कट करतो आणि त्या ठिकाणी त्याला बद्धापासून मुक्ताकडे जाण्याचा मार्ग टाकून त्या ठिकाणी असणारी सीमा, एक गाठीची असणारी सीमा तयार करतो आचरण रूपाची. आणि ज्यावेळेला आचरण रूपाची तो निर्माण करतो त्यावेळेला तो खऱ्या अर्थानं जीवात्मा आचरणाच्या वाटेवर, अष्टावरण असेल, पंचाचार असेल, षटस्थल असेल, त्या वाटेवर असणारा तो जीवात्मा आरूढ होतो. सोबत कर्म आणि उपासनेच्या सांगाड्यावर तो चालायला लागतो. एक कर्म आणि दुसरं उपासना. कर्मामध्ये जे काही कर्म आहेत, श्रवणम कीर्तनम शंभो, स्मरणम पादसेवनम, वंदनम अर्चनम दाश, सख्यात्म निवेदनम, त्यामधल्या काही असणारी अर्चन भक्ती, पूजन भक्ती, नामस्मरण भक्ती कर्म आहे. पर त्या कर्मामध्ये आणि
एकरूपता एकाग्रता व्हावी यासाठी आणि उपासनेची असणारी जोड, दोन चाक कर्म आणि उपासना याची जोड असणारी त्या ठिकाणी प्राप्त करून हा जीवात्मा आणि ध्येयाकडे जातो. मग प्रत्येक जीवाचं ध्येय असणार शिव आहे महाराज. प्रत्येक जीवाचं ध्येय असणार शिव आहे. प्रत्येक धर्मपंथामध्ये, मग तो बौद्ध धर्म असो, जैन धर्म असो, माझा वैष्णव संप्रदाय असो, शीख असो, ईसाई असो, मुस्लिम असो आणि शैव धर्म असतो, प्रत्येकाचे काही महाराज त्या पुराणामधून जी काही रचना केली, प्रत्येक ग्रंथामध्ये प्रत्येक ग्रंथाचं महत्व विशद केलं. आणि विशद करत असताना मग ते हरिविजय असला तर हरीचा विजय, नवनाथ असला तर नवनाथाचा विजय, शिवलीला अमृत असलं तर शिवाचं त्या ठिकाणी चारित्र्य, भक्ती विजय असला भक्ताचा विजय, राम विजय असला रामाचा विजय, रामायण असलं रामाचाच विजय. आणि मग त्या त्या पद्धतीनं पामर जीवाला एखादा कोणताही ग्रंथ सापडला, त्याच्या हाती पडला, तर त्याने अध्ययन किंवा वाचन केलं तर त्याला ते वेळ लागावं आणि त्यानं ध्येयापर्यंत जावं, हीच असणारी उद्दिष्ट आमच्या व्यासाचं. मग त्यामध्ये कोणी त्याला राम म्हणत असेल, कोणी कृष्ण म्हणत असेल, कोणी येशू म्हणत असेल, कोणी बौद्ध म्हणत असेल, कोणी अरिहंत म्हणत असेल, पण ज्याचं त्याचं असणारं जे ध्येय आहे, मूळ जे आहे, तर तो मात्र जीव आणि शिव आहे. जीव आणि शिव आहे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय. शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, जनार्दनं शरणं गच्छामि. नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर नमः शिवाय, नमः शिवाय, नमो वचय, नमो सर्वदेव, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय. अल्लाह इलाहा इल्लल्लाह, अल्लाह इलाहा इल्लल्लाह, अल्लाह इलाहा इल्लल्लाह, अल्लाह इलाहा इल्लल्लाह. नमः शिवाय, नमः शिवाय,
सज्जनो, सांगायचं जे काही तात्पर्य आहे, प्रत्येकाचं गंतव्य स्थानच एक आहे महाराज. मग तो त्या पद्धतीनं यथादृष्टी तथा लयः किंवा यथादृष्टीस तथा मन, यथा मनस तथा भाव, यथा भावस तथा लयः. जशा पद्धतीनं दृष्टीला दिसेल, हत्ती दिसला, कोणाला सोंड दिसली, कोणाला खांदा दिसला, कोणाला पोट दिसलं, कोणाला शेपटी दिसली, कोणाला पाय दिसते आणि त्याने तोच देव मानला. पण गंतव्य स्थान असणार शिव आहे. संक्षिप्त रूपाने सांगतो तुम्हाला, जे काही शैव धर्माचे लोक आहेत त्यांना पुरल्या जातं, त्यांच्या समाधीवर लिंग स्थापन केल्या जातो. आणि तीच जी माझी वैष्णव संप्रदायाची मंडळी या ठिकाणी बांधव मंडळी आहे, यांच्यामध्ये जाळल्या जातं आणि जाळल्याच्या नंतर गंगेवर सुद्धा पिंडच केलं जातं. गंतव्य स्थान आहे. इकडं समाधी दिल्याच्या नंतर समाधीवर लिंग स्थापना अर्थात पिंड महादेवाची, आणि इकडं वैष्णव संप्रदायाच्या जरी दहन दिलं तरी त्याच्या 10व्याला असणार तिथं पिंडच पाडल्या जातात, पिंडच केल्या जातात. आणि गावाच्या बाहेर कोणी जरी कोण्या धर्मपंथाचा माणूस चालला तर मग तो बौद्ध असो, मुस्लिम असो, जैन असो, माझे वैष्णव संप्रदायाचे बंधू असो, शैव असो, कुठे जाणार आहेत ते? गावाची शिव. गंतव्यस्थान काय? गावाची शिव. आणि हीच असणारी शिव जी आहे ती गंतव्यस्थान आहे प्रत्येकाचं. आणि हे गंतव्यस्थान प्राप्त करण्यासाठी आणि त्या निघालेल्या जीवात्म्याला, गंतव्यस्थान प्राप्त करण्यासाठी निघालेल्या जीवात्म्याला आणि क्रांती रूप असणारा संत सज्जन मार्गदर्शक आणि चांगला असणं महत्वाचं महाराज. आणि तो जर चांगला नसेल तर मग समाज असणारा वाहवल्या जातो. वाहवल्या. अंधाने धरली अंधा. आंधळ्यानं आंधळ्याला धरलं म्हणले चल तुला रस्ता दाखवतो. कुठं जाईल? आमच्या वारकर साहेबाला खड्ड्यात पाडील ना. हा. आणि तो जर पाहणारा असला आणि सुज्ञ असला, ज्ञान म्हणजे गुरु. लक्षात ठेवा. आध्यात्मिक दृष्टिकोन. शरीराची ठेवण नाही सांगितली त्यांनी, साकार रूप नाही तर निराकार रूपातून अष्टावरण विज्ञान जे आहे त्याचं महात्म्य सांगायलो. ज्ञान म्हणजे गुरु आणि त्या ज्ञानाला गुरु म्हणावं. आणि मग असं असणारं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाची आरूढता आमच्या हृदयाच्या अंतर्गत झाली पाहिजे, दहराकाशात. आणि दहराकाशात झाली की स्मृती रूपानं आणि ब्रह्मांडी चक्राच्या ठिकाणी जो मेंदू आहे त्या ठिकाणी स्थापन होते. आणि स्थापन झाल्याच्या नंतर कर्म आणि उपासनेच्या सांगाड्यावर हा जीवात्मा ज्यावेळेस चलतो त्यावेळेस ती डोळ्यामध्ये प्राप्त होऊन ते ज्ञान, ती स्मृती आणि रस्ता दिसायला लागतो. असा हा रस्ता ज्यावेळेस आम्हाला दिसतो त्यावेळेस उपासना असणारी महत्वाची आहे. आणि त्या उपासनेच्या द्वारे आम्ही असणार वैराग्य प्राप्त करतो महाराज. त्यागाची भावना ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी वैराग्य उत्पन्न होतं की जेणेकरून हा पदार्थ खायचा नाही किंवा हे कुकर्म असेल, कोणतं कर्म असेल, अकर्म असेल ते आम्हाला करायचं नाही. मनाला अंतर्मुख करण्याचं साधन आणि मग ती उपासना. आणि त्या उपासनेच्या द्वारे हा जीवात्मा आणि मग ध्येयाप्रत निघायला जातो. पण ध्येयाप्रत निघालेल्या जीवात्म्याला लगेचच असणार पामर अवस्था संपत नाही. अनव माया कार्मिक रूपाची जी आणि वेष्टन आमच्या शरीरावर पडलेले 3 प्रकार सांगितले. मल, विक्षेप आणि आवरण. मल, अनव माया कार्मिक, विक्षेप 5 प्रकारचे. आणि आवरण जे आहे ते वृत्ती प्रभाकर नावाच्या ग्रंथानं आणि आवरणाचे प्रकार सांगितले. आभानापादक, असत्वापादक आणि आनंदापादक. आणि मग अशा या 3 आवरणामधून ज्यावेळेस मुक्त होतो त्यावेळेस तो मुक्तच झाला महाराज. पण जोपर्यंत मुक्त होत नाही तोपर्यंत ते ज्ञान मिळण्यासाठी आणि हे अशुद्धता जी आहे मलाची, विक्षेपाची, ती संपवण्यासाठी गुरुची अनन्य साधारण भक्ती आम्हाला प्रत्येक धर्मामध्ये, प्रत्येक ग्रंथाने, प्रत्येक धर्मपंथाने दिली. आणि त्या गुरुला अनन्य साधारण महत्व माझ्या प्रभू रामचंद्राने सुद्धा दिलं. प्रभू रामचंद्राला सुद्धा गुरु करावं लागले.
माझ्या कृष्णाला सुद्धा सांदीपनी, रामाला वशिष्ठ तर कृष्णाला सांदीपनी करावं लागले, तर माझ्या दत्तात्रयाला 24 गुरु करावं लागले म्हणून सांगितलं. लक्षात ठेवा महाराज, काही काही ठिकाणी अंधश्रद्धा निर्माण करणारे काही ढेकणं तयार होतात आणि समाजाला रस्त्यावर चलवत चलवत असताना बाजूला फेकण्याचं काम करतात. सांगत सांगतच काही ना काहीतरी विपरीत सांगतात. माझ्या दत्तात्रयानं 24 गुरु केले. कसे केले गुरु? दत्तात्रयाने 24 गुरु कसे केले? दत्तात्रयाने गुरुमंत्र एकाच गुरुचा घेतला, पण शिकवण असणारी 23 गुरुकडून घेतली. कोणाची कशी पद्धती? मधमाशी काय शिकवते? कावळा गमाला काय शिकवतो? वेशा काय शिकवते? वेशेचं सुद्धा ज्ञान घेतलं आमच्या दत्तात्रयाने. म्हणजे त्यांची जी काही पूर्वपीठिका आहे, प्रत्येक माणसामध्ये एक चांगला गुण दडलेला आहे आणि हा जरी आम्ही सोबती संगती केली तर त्याच्यातला चांगला गुण घेणं म्हणजे एक गुरुपद आहे. पण आमचे काही काही लोक जे भामटे असतात ते लगेच सांगायला, दत्तात्रयाने 24 गुरु केले. अरे त्याने काही गुरुमंत्र घेतला कानामध्ये आणि एवढे गुरु होत नसतात. ठीक आहे, आम्हाला एखाद्या जर मार्ग नाही कळला, आता आम्ही इथं आलो, बोलता बोलता एक पुढच्या रस्त्याला निघालो, एक ताई उभे होत्या तिथं, त्यांना विचारलं, आमच्या ड्रायव्हरला सांगितलं, मी बोलता बोलता पुढे गेलो तर आपण मागच. पण पुन्हा मला संशय आला, त्या ताईला विचारलं, हाच गावात जातोय? हो सांगितलं. ते आमच्या गुरु झाल्या. तिथं रस्ता दाखवणारा, मार्ग दाखवणारा. मग त्या ठिकाणी अशा पद्धतीनं आमच्या दत्तात्रयाने 24 प्रकारचे गुरु केले. देहगुरु, शिक्षा गुरु आणि दीक्षा गुरु एकच असतो. जे काही उपदेश आहे, मग या ठिकाणी धनुर्धर विद्या वेगळी, अध्यात्म विद्या वेगळी, योग विद्या वेगळी आणि अशा पद्धतीनं जे काही वेगवेगळ्या गुरुचं असणार. आता बघा, आमच्या श्रीकृष्णानं सांदीपनी नावाचे ऋषी धनुर्धरतेसाठी आणि वेदाध्ययनासाठी गुरु केले, पण शिवभक्ती शिकण्यासाठी उपमन्यूकडून उपदेश घ्यावा लागला आणि शांभवी नावाची दीक्षा माझ्या कृष्णाला घ्यावी लागली उपमन्यूकडून. संतती होत नव्हती माझ्या कृष्णाला, त्यावेळेस शरण गेले उपमन्यूला आणि उपमन्यूनं शांभवी नावाची दीक्षा देऊन कृष्णेश्वर नावाचं शिवलिंग त्याला स्थापन करायला लावलं. त्यावेळेस पहिला मुलगा झाला माझ्या कृष्णाला, जांबुवंतीच्या पोटी सांब नावाचा. सांगायचं तात्पर्य की दीक्षा गुरु, शिक्षा गुरु आणि देहगुरु आणि मार्गदर्शन करणारा गुरु असे बरेचसे प्रकार गुरुमध्ये आहेत. आमच्या गुरुगीतेनं 5 गुरु सांगितले. गुरुगीतेमध्ये 5 प्रकारचे गुरु सांगितले. मग असे जे काही गुरु आहेत त्यामध्ये परमरस सांगतो, गुरु अनेक कळेचे असती, स्वार्थे शिष्या उपदेशिती, परी ब्रह्म खून जे जाणती तेची सद्गुरु जाणारे. अनेक असणारे गुरु आहेत महाराज, स्वार्थामुळे तुम्हाला उपदेश करतील, तुम्हाला लुटतील, घेऊन जातील. पण बघा परमरसात मी जे परमार्थिक आहे, जे शास्त्राला धरून आहे, ते बेडरपणाने मी बोलण्याचा प्रयत्न करत असतो. गुरु अनेक कळेचे असती, स्वार्थी शिष्या उपदेशिती, परिपर ब्रह्म जे जाणती तेची सद्गुरु जाणावे. आपणासारखे करीती ताकतात आणि आपण तरुणी तारी तुझी आते. शैव संप्रदायामध्ये अभंग आहे. आपण तरतात आणि दुसऱ्याला तारण्याचं काम करतात, त्यांना गुरु म्हणावं, सद्गुरु म्हणावं. आणि अशा सद्गुरूची अत्यंत आवश्यकता आहे. आणि अशा जर सद्गुरूचं असणार जी काही छाया आहे, जी काही दृष्टी आहे, जो की कृपादृष्टी आहे, ही जर प्राप्त करायची असेल तर त्याच्यामध्ये फार मोठं महत्व दिलं महाराज ते पहिल्या चरणामध्ये. गुरु प्रसादाची थारी, गुरु प्रसादाची थारी, गुरु प्रसादाची थारी, गुरु प्रसादाची थारी. गुरु
महिमा असे श्रेष्ठ भारी गुरुप्रसादाची थोरी गुरुप्रसादाची थोरी गुरुप्रसादाची थोरी गुरुप्रसादाची थोरी सांगितलं सज्जनो, गुरु प्रसादाची थोरी महिमा से श्रेष्ठ बारी. सांगितलं जे काही गुरुप्रसाद आहे, प्र म्हणजे परमज्ञान, सा म्हणजे मुक्तीचं साधन आणि द म्हणजे पाप कर्माचं दहन करणारा. प्रसाद या शब्दामध्ये अर्थ आहे महाराज. प्रसादामध्ये 3 अर्थ दडलेले आहेत: परमज्ञान, मुक्तीचं साधन आणि पाप कर्माचं दहन करणं म्हणजे प्रसाद. पण तो कोणाचा? गुरुचा. चैतन्यम शाश्वतम शांतम व्योमातीतम निरंजनम नादबिंदुकलातीतम तस्मै श्री गुरवे नमः. कथा करून आलोय बरं का मी. डबल कथा होती औरंगाबाद आणि शेलू. काल एक दिवस कालचीच मी तारीख इथलची घेणार होतो, पण पुन्हा म्हणलं जाम होईल, एक दिवस आराम करा. तसे आहेत आमचे कापसे भाऊ आहेत, आमचे परमेश्वर भाऊ आहेत. थोडं बहुत होईल, एखाद्या वेळेस मागं पुढे होईल असं वाटतंय. सांगायचं तात्पर्य आहे की सज्जनो, या गुरु या शब्दाचा अर्थ आहे, गुरु म्हणजे फार मोठा, गुणाच्याही पलीकडे आणि रूपाच्याही पलीकडे असणारा गुरु म्हणावा. श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू, ब्रह्मज्ञान, 4 शास्त्र, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, 108 उपपुराण, पंचकाव्य आणि माहिती असलेला आणि ब्रह्मतत्वाची जाणीव असलेला तो सद्गुरु. मग त्याचा असणारा प्रसाद, आणि त्याचा असणारा जर प्रसाद असेल तर त्याची थोरी, भारी, श्रेष्ठ महिमा 4 प्रकार दिले. थोरी, भारी, श्रेष्ठ महिमा 4 शब्द एकाच चरणामध्ये दिले. जवळपास समन्वयार्थ सारखाच असेल वाटतंय माणसाला, पण थोरी काय आहे? जो आमच्या अंतर्गत असलेले 6 विकार असणारे नष्ट करणारा आहे, म्हणून तो थोर आहे. आमच्यातला अहंकार दूर करतो, म्हणून तो भारी आहे. आम्हाला परमानंदाची प्राप्ती करून देतो, म्हणून त्याची महिमा आहे. तर आमचं जन्म मृत्यू नष्ट करतो, म्हणून श्रेष्ठ आहे. शिवहर आणि मग असा हा असणारा प्रसाद, आणि आम्हाला जर प्राप्त करायचा असेल तर आम्हाला समर्पित भावनेनं त्या ठिकाणी शरण जाणं महत्वाचं आहे. दांभिक प्रवृत्तीनं आम्हाला जाता येणार नाही, आणि जर गेलं तर त्याची फलश्रुती असणारी इकडचे ना तिकडचे. मी प्रत्येक वेळेला सांगतो, एकतर महाराज मनुष्याना एक तर कट्टर दुश्मन बनावं देवाचं, नाही तर मग परमभक्त बनावं. दोन्हीपैकी एक करावं. कट्टर दुश्मन बनलं तर हिरण्यकश्यपू, रावण, कुंभकर्ण, कंस यांना स्वतः उद्धार त्यांचा करण्यासाठी भगवंताला यावं लागलं. दुष्ट प्रवृत्तीनं, आणि ह्या कलियुगात तेही साध्य नाही महाराज, कारण का त्रेतायुग द्वापारयुग होतं, त्यावेळेस ते साध्य होतं. अनेक वर्ष तपानुष्ठान करायचं काम पडत होतं. पण या काळामध्ये असणारं परमभक्त बनणं महत्वाचं. का? अल्प काळामध्ये ईश्वराची प्राप्ती देणारा काळ म्हणजे कलियुग. कलो देव महेश्वर. हा कृतयुगामध्ये आमच्या सूर्याची उपासना केली जात होती जास्त. त्रेतायुगामध्ये आमचा ब्रह्मदेव होता, तर द्वापारामध्ये माझा कृष्ण होता, अर्थात विष्णू परमात्मा होता. तर कलो देव महेश्वर हा कलियुगामध्ये सावध आणि लवकरात लवकर पावणारा
सज्जन हो, या ठिकाणी आमची जी काही भक्ती आहे त्या भक्तीतून नवविधा भक्तीमधलं एक भजन सांगितलं आमच्या भाऊजीने. भजन कशाला म्हणायचं? भजन नुसत्या रागरागिनी पाठ झाल्या आणि त्याच्यात ते आरोह अवरोह संवादी विसंवादी थाट जर पाठ झाले म्हणजे तुम्हाला भजन आलं असं आहे? नाही सज्जन हो. एखाद्या वेळेस मृदंगा वाजवता आला, जे काही ताल आहेत जवळपास 228 ताल आहेत, त्याचे 228 जवळपास ताल आहेत आणि रागामध्ये 10 थाट आणि अनेक राग आहेत महाराज. प्रत्येक थाटाचे वेगवेगळे राग तयार केलेले. मग हे आलं आम्हाला म्हणून आम्हाला भजन आलं असं नाही किंवा आम्ही भजन केलं असं नाही. भजन या शब्दाचा अर्थ आहे भंजन करा, वृत्तीचं भंजन करा. जी वृत्ती आहे, ज्या ठिकाणी अभ्राच्छा दिले आभाळे, उदकाच्छा दिले शेवाळे, देवी माया विद्याबळे आत्मत्व सर्व ग्रासिले. सांगितलं की जशा पद्धतीनं आकाश असणारं ढगाने व्याप्त व्हावं किंवा स्वच्छ पाणी असणारं शेवाळानं आच्छादित व्हावं, तद्वत त्या न्यायानं आमचं जे आत्मतत्व आहे ते आच्छादित झालेले मायेनं मोहानं. आणि तो मायामोह म्हणजे या ठिकाणचं काम, नंतर क्रोध उत्पन्न होणारे षडविकार, पहिला काम. आणि हा काम जर आमच्यातला नष्ट झाला तर आम्ही खऱ्या अर्थानं भंजन केलं किंवा भजन केलं. खऱ्या अर्थानं आम्ही भजन किंवा का दिले वाङ्मय संतांनी? का दिलं वाङ्मय? जरी सुख व्हावे जीवा. का दिला शब्द? का म्हणून दिला शब्द तो? जर तुला सुख व्हायचं असेल तर. जर तरचा प्रश्न आहे. शब्दामध्ये तारतम्य आहे संताच्या. आणि मग ते तारतम्य न गाठता आडे वेळे देऊन आणि त्याच्यामध्ये आनंद मानून, अरे त्या शब्दामध्ये काय तारतम्य भरलं, त्याच्यामध्ये प्रगाढ असणार रतमग्न व्हा. त्यावेळेस माझ्या ध्येयाचं असणारं परिपूर्ण कार्य होईल. यासाठी भजन करायचंय. जेणेकरून नुसतं भजन करताना आडेवेळे द्यायचे, इकडे तिकडे दृष्टी घालायची, कोणाचंही खायचं कोणाचंही प्यायचं आणि विकृत दृष्टी आमच्या समाजामध्ये ठेवायची, पापी दृष्टी मनात ठेवायची, यानं भजन नाही होत सज्जन. माफ करा मला. तर आम्ही जे काही मंत्र, जे काही अभंग वाङ्मय म्हणालो संताचं, त्याच्या ठिकाणी असणारं मन गुंतवा, डोळे बंद करा. तुम्हाला जरी रागरागिनी येत असेल, आलाप येत असेल, जरूर म्हणा, पण त्याच्यामध्ये मंत्रमुग्ध होऊन म्हणा. आणि मंत्रमुग्ध होऊन म्हणलं तर त्याचे असणारे पडसाद लगेचच उमटायला लागतील तुम्हाला आणि त्या ईश्वराची प्राप्ती होईल, त्या ध्येयाची प्राप्ती होईल. आणि हीच वृत्ती प्राप्त करण्यासाठी आमचे षडविकार नष्ट करायचे असेल तर थोडी आमच्या प्रसादाची महाराज परमज्ञानाची प्राप्ती करून देतो. आणि परमज्ञान झाल्याशिवाय विकार नष्ट होत नाही. परमज्ञान झाल्याशिवाय विकार नष्ट होत नाही. याच्यासाठी आम्हाला नुसते पांढरे कपडे अंगावर धारण करणं जमणार नाही. निष्कलंक असलेला पांढरा रंग तो नुसता वरून आम्हाला दाखवता येणार नाही, तर अंतःकरणात असणारं निष्कलंक बनावं लागल. आणि निष्कलंक जर बनलं, आज सगळी बाजारीकरण झालं महाराज. माझ्या वैष्णव संप्रदायामध्ये सुद्धा आणि शैव संप्रदायामध्ये सुद्धा या ठिकाणी असणारं नुसतं नाचगाणे करायचं काम नाहीये. हे असणारं जे ठिकाण आहे हे सत्संग आहे, ज्ञान प्रबोधन आहे, जीवनाचं रहस्य काय आहे हे समजून घेण्याचं असणारं ठिकाण आहे, व्यासपीठ आहे. तर ह्या ठिकाणी व्यासपीठावर असणारा तमाशा किंवा ऑर्केस्ट्रा या ठिकाणी चालत नाही महाराज. पण आमचं जग अगोदरच सांगतं आम्हाला, महाराज तारीख घ्यायला तुम्ही, पण लोक हसले पाहिजे बरं का. खरी गोष्ट हा. मग ह्या लोकांना काय करायचं? आमच्या त्यांचं तर उपजीविकेचं साधन भेटायचं नाही. तुम्ही दुर्मार्गाला चाललात. आणि लक्षात ठेवा सज्जनो, आज भारतामध्ये फार मोठं गुप्त असणारं षडयंत्र आहे.
आणि त्या षडयंत्राला तोंड जर द्यायचं असेल तर सगळ्या धर्मांनी एकत्र येणं महत्वाचं आहे. सनातनी धर्मानी, हिंदू धर्मानं, शैव धर्मानं फार मोठं षडयंत्र आहे महाराज. एक दिवस आम्ही परत पाहिल्यासारखं परतांत्र्यामध्ये जाऊ नये. आणि म्हणून निजू नका जागा जागा, धर्मानं वागण्याचा प्रयत्न करा. नुसता ऑर्केस्ट्रा तुमच्या घरी आहे, चला हवा येऊ द्या. वेगवेगळे असणारे चॅनल आहेत, बसा नाचत बसा तिथं त्या रूम मध्ये, त्या तुमच्या महालामध्ये. पण हा असणारा सत्संग कशासाठी? जीवाला असणारं जीवत्व काय आहे आणि ईश्वर तत्व काय आहे, शिवतत्व काय आहे ते कळून घेण्यासाठी ही माया असणारी हे आहे. कर्तव्य कर्म पार पडत चला, करत चला. प्रपंच होणार आहे, थांबणार नाही. लहान बालक आहे तो कुमारावस्थेत येणार आहे, कुमाराचा मोठा होईल, लग्न होईल, त्याला लेकर बाळ होतील, तो पुन्हा म्हातारा होईल, मरल. ही क्रिया बंद होणार नाही, चालू राहणार आहे. प्रपंच होत राहणार आहे. परमार्थ करावा लागणार आहे, परमार्थ करावा लागणार आहे. आणि जर परमार्थ केला तर जे काही आज कलियुगामध्ये डिवायडेशन आहे, वेगळं निघणं, तर हे जागेवर येईल. आणि शक्यतो माझ्या हिशोबानं जे काही सुज्ञ असतील लोक त्यांनी असा विचारच करू नये, इथून पुढे नोकरदाराला मुलगी देऊ नका. कारण सांगतो तुम्हाला मी, कारण सांगतो. सज्जनो, ज्यावेळेस समजा तुम्ही एखाद्या मुलाला डिग्री प्राप्त करून देता, ज्यावेळेला डिग्री प्राप्त करून देता किंवा एखाद्या भरपूर कमाई करून ठेवून देता त्याला, सज्जनो कमाई सुद्धा एवढीच करा की जेणेकरून तुमचे मुलं बाळ दुराचरणाला जाणार नाहीत. एवढी बी संपत्ती कमवू नका की उच्च लोक उच्ची पसंत होऊन जाईल. आणि ज्या काही डिग्र्या प्राप्त करणारा मुलगा आज कुठं राहतो, आमचे नंदू गुरुजी कुठे राहतात, उदाहरण देतो बरं का, क्षमा साहेब. म्हणून तुम्हालाच टोचून नाही. आज असणारी त्यांची धर्मपत्नी कोणासोबत, त्यांच्यासोबत कुठं, जे काही पुणे असेल, नांदेड असेल, परभणी असेल, घरचे आई वडील कुठं, घरी. एक धर्म विसरला, दुसरा आई बापापासून दया, माया, स्नेह, भाव, आसक्ती, मोह हा सगळा संपला. आणि तिसरी गोष्ट, हे टिकोबाटिक माहितीच असतात. यांना म्हातारी घरी आलेलं पटत नाही. अरे ज्यांच्या इस्टेटीवर तुम्ही मोठे झाले, आम्ही म्हणतो पैसा बाई कमवते, मराठीत एक म्हण आहे. पण बापानं जे काही कमवलेला पैसा आहे तो जतन तर करून ठेवला. आणि कोणामुळे आल्या ह्या सगळ्या जणी, कोणामुळे आल्या, सुना कोणामुळे आल्या, सासरा होता म्हणून आल्या ना, सासरा होता म्हणून नवरा झाला. इस्टेट कोणाची, मग त्याला खाऊ घालायला काय रोग आला का? शिवहर शिवहर त्याच त्याला खाऊ घालायला आयत्या पिठावर रेगोट्या वडायच्यात ना. येऊ द्या तुम्हाला राग, काय हरकत नाही. एक पहिली गोष्ट, धर्म सोडला नोकरदारांनी. दुसरी गोष्ट, आईवडिलाचं प्रेम, आईवडिलाचा जिव्हाळा, आईवडिलाबद्दल असणारा पूज्य भाव हा सोडला. त्यांची असणारी सेवा पूजा ही सोडली. तिसरी गोष्ट, आरोग्य संपलं. गृहीत धरा, आमची जी काही शेतकरी महिला त्या ठिकाणी, माझ्या बहिणी, ज्या काही शेतकरी बहिणी आहेत या ठिकाणी बसलेल्या किंवा बांधव आहेत, सकाळी 4 वाजता उठतात, पटकन शेतात जातात, खणकावून काम करतात, टणकून येतात, दणकून झोपतात, परत 4 वाजता उठतात. आता हे मॉडेल असतं सिटीमध्ये, त्याला बसायला खुर्ची लागते. बसायला खुर्ची काय होतं, काम धंदा नसल्यामुळे काय होतं, आपा आराम, बाई भांड्याला, बाई धुण्याला, सगळे असणारे सेवा करायला तुमची. आणि मग हिला काय होतं, मोठापा, शुगर, बीपी, आम्लपित्त आणि आयुष्य कमी. तीच माझी बहीण बघा, सत्य जे आरोग्यशास्त्र ते सांगायला गुरुजी मी,
जे शेतामध्ये काम करणार आहेत त्यांचं सगळं शरीर पिळून निघतंय आणि त्यांचं कधीच काही दुखत नाही लवकर, पण यांना लगेचच खुर्ची बी लागते आणि गोळी बी लागते. शिवार शिवार आणि म्हणून ज्या ठिकाणी तुम्हाला नोकरी वाटायला लागली, ही नोकरी तुमच्या घराची तोड करायला हे ध्यानात ठेवा. सत्य बघा, पडताळून बघा तुम्ही. आई वडील विसरले, अरे 8-8 भावाचे कुटुंब पाहिले, असे म्हाताऱ्या माणसासारखे मी एकत्र असणारे. आज 2 भाऊ एकत्र राहणार. 4 मुलाला जर एखादा बाप सांभाळू शकतो तर 4 मुलं बापाला का नाही सांभाळू शकत? म्हाताऱ्या एकाकडं, म्हातारी एकाकडं. कोणतं धर्मशास्त्र आहे? कोणतं हिंदू धर्म आहे? कोणता सनातन धर्म आहे? कोणता शैव धर्म आहे? कधी मुस्लिम समाजाचे म्हातारा म्हातारी ह्याच्यामध्ये पाहिले तुम्ही आश्रमामध्ये? का? त्यांचे तर हम दो हमारे 50 आहे. आम्ही कोणतं पाप पुण्य केलं होतं की यांना आम्ही वृद्धाश्रमात ठेवायलो नोकरी आम्हाला असल्यामुळं? थिंक ट्वाइस बिफोर दी वर्किंग. कार्य करण्याच्या अगोदर 2 वेळा विचार करा. सर्व धर्म, मी एकट्या धर्माला कोणाला बोलत नाही. आणि हीच असणारी जी सेवा शुश्रूषा आहे ही दूर व्हायला लागली आणि जो नातं आहे ते संपून चाललं. थोडाही असणारा प्रेम माया आणि उत्पन्न व्हायला तयार नाही. आईबद्दल नाही, वडिलाबद्दल नाही, भावाबद्दल नाही, भाऊजाईबद्दल नाही, बहिणीबद्दल नाही. आणि हा जिव्हाळा संपत चालला. त्यात हे इंटरनेट आलं, पुन्हा मोबाईल. बघा, जर पारावर बसलो तर असे 7-8 जण बसायचे आणि हसी मजाक मस्त, जेवढं हसलो तेवढं आरोग्य प्राप्त व्हायचं सज्जन लोक. हो, आज ते सारखा असणारा, हे त्याच्यात ते त्याच्यात, कोणीच असणार कोणाला असं मनसोक्त बोलत नाही. आणि त्याच्यामुळे बायपासचे प्रकार वाढले. जे काही बायपास व्हायले मुख्य कारण ते. आणि म्हणून याच्यामधून आम्हाला प्रेम, जिव्हाळा, जे कर्तव्य कर्म आहे ते शुद्धाचरणानं करता आलं पाहिजे. आणि ते शुद्धाचरणानं कर्तव्य कर्म कसं करावं हे आमच्या पहिल्यानं शिवानं सांगितलं, गृहस्थाश्रम रूपानं, आणि नंतर माझ्या प्रभू रामचंद्रानं सांगितलं. प्रभू रामचंद्र, लक्ष्मण आणि भरत गृहस्थाश्रम कसा करावा, आणि तो गृहस्थाश्रम आमच्या प्रभू रामचंद्राला वशिष्ठाने सांगितला, माझ्या कृष्णाला सांदीपनीने सांगितला. आणि त्या असणाऱ्या सद्गुरूची अत्यंत आवश्यकता आहे की जेणेकरून तुम्हाला इहलोकामध्ये आणि परलोकामध्ये आनंदाचं भरतं यावं आणि ध्येयरूप तुम्हाला प्राप्त व्हावं, यासाठी असणारं अनन्यसाधारण महत्व प्रत्येक धर्मपंथात दिलं. आणि असा हा असणारा सद्गुरू जर ओळखायचा असला तर त्याला एक प्रश्न विचारावा, उत्तर ऐकावं, आणि परत विसराळी पडून 6 महिन्याच्या नंतर किंवा 8 महिन्याच्या नंतर किंवा वर्षाच्या नंतर असणारा तोच परत प्रश्न विचारावा. जर त्या असणाऱ्या उत्तरामध्ये जर तफावत आली, गुरुगीता सांगते बरं काय, मी कुठचा परमज्ञानी एवढा नाहीये, माझ्या सद्गुरूची जी काही बुद्धी मला देते ते मी बोलतोय. त्या ठिकाणी 7-8 महिन्याच्या नंतर जर विचारला आणि थोडी तफावत आली त्या वाक्यामध्ये, तर असं समजावं, गुरु अनेक कळेचे असती, स्वार्थी शिष्य उपदेशती, परब्रह्म त्याची जाणती, त्याची सद्गुरु जाणावे. आणि मग त्या ठिकाणी ओळखून घ्यावं. कारण का पाणी पिना छान के गुरु करना पहिचान के. ओळख करा आणि ओळख करून गुरु करायचा. आणि गुरुनही शिष्याची असणारी परीक्षा दिल्याशिवाय, परीक्षा घेतल्याशिवाय गुरुपद देऊ नये, म्हणजे त्याला मंत्र देऊ नये. त्या ठिकाणी त्याची असणारी सद्भक्ती पाहावी आणि मगच तो सद्भक्तीला पात्र झाल्याच्या नंतर त्याला असणारा आपला कृपा प्रसाद होतावा. तीच महिमा, ते श्रेष्ठत्व असणार त्या वाक्यामधलं त्यावेळेला निर्माण करावं. आणि ते निर्माण केल्याच्या नंतर मग मात्र ह्याच्या अंगातले जे काही षडविकार आहेत तर हे जायला वेळ लागत नाही. अशा असणाऱ्या सद्गुरूचं असणारं जे काही आम्ही कृपादृष्टी, मांत्री, वेधा रूपानं प्रसाद घेतला,
तो दुसऱ्या चरणाला. नास शरीर प्रसाद घेताची स्वामीचा नाश होय षडरीपुचा. स्वामी म्हटलं स्वामी, ज्याने स्व जाणलं आणि जे स्व जाणून स्व याचा फार गहन अर्थ आहे महाराज. त्याच्यासाठी योग क्रिया आचरावी लागते आणि योग क्रिया करून 52 अक्षरातून निजबोध काढिला असे. 4 पाकळ्या 6 पाकळ्या 10 पाकळ्या 12 पाकळ्या 16 पाकळ्या आणि 2 पाकळ्या आणि नंतर 1000 पाकळ्या शास्त्र. आणि ते आम्हाला प्राप्त करावं लागल जे आमच्या जनार्दन स्वामींनी सांगितलं. जवळ असलेल्या पंचक्रोशीमध्ये महानुभाव असणारे जनार्दन स्वामी त्यांनी तो योग सांगितला. जिथं नकार मकार शिकार वाकार यकार आहे आणि ओंकार आहे, जिथं वासुदेवाय वाकार सुकार देकार वाकार यकार, माझ्या वैष्णव संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आधारस्थान नकार इकडे वाकार, स्वाधिष्ठान तिथं सुकार इकडं मकार, मणिपूर इथं शिकार शैवाचा त्यांचा परत वाकार देकार देकार, हृदयाच्या ठिकाणी दोघांचाही वाकार आणि कंठाच्या ठिकाणी दोघांचाही यकार, आणि ओंकार मात्र 2 भुवयाच्या मध्ये असणार हम आणि सहा. ज्याला सोहम म्हणत आला त्याला हंस बनायचं. निवृत्ती रूपी आत्यंतिक निवृत्ती ज्यावेळेस होईल विकारांची त्यावेळेस त्याला हम आणि सहा मध्ये आणि मिश्र व्हावं लागणार आहे, तिथून पुढे जावं लागणार आहे. आणि असा हा जीवात्मा जर तिथून आम्ही जाण्याचा जर मार्ग शोधायला गेलो तर त्याच्यासाठी आम्हाला षडविकार नष्ट करावे लागतील. आणि षडविकार जर नष्ट करायचे तर त्यालाच शरण जावं लागल जो स्वतःच स्व जाणतो आणि पूर्ण ब्रह्मांडात स्व मानतो. जे जे दिशे दृष्टी पुढे ऐशा संताची पुढे निर्भय हिंडलो. सांगितलं की तो स्वतः असणारा शिवोहम म्हणतो. त्यांनी स्वतः काय म्हणावं? पहिल्यानं सोहम म्हणणारा कोहम म्हणतो. केव्हा 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 म्हणतो? जन्माला आल्याबरोबर.
पण ज्यावेळेस कृपादृष्टी होते त्यावेळेस त्याला सोहम शिवोहम अवस्था प्राप्त होते. आणि मी शिवोम आहे तर पूर्ण जग असणार. यथा दृष्टीस तथा मन, यथा मनस तथा भाव, यथा मनस तथा लया, यथा भावस तथा लया. जसं मन दृष्टी तसं मन, मन तसा भाव, भाव तसं लय. आणि अशा पद्धतीने असणार तो. मग तिथं उच्च नीच भेदभाव राहत नाही, स्त्री पुरुष राहणार नाहीत त्याच्या दृष्टिकोनात. आणि हिरा आणि माती कोठे गोडी धरुणी तोषेना, मान दिधल्या फुगेना, अपमान लिया कुंथेना, तोची विरक्त जाणावा. परमरशी सांगतोय. आणि मग अशा प्रकारची वृत्ती तिथं निर्माण होणं महत्वाची. आणि ती निर्माण झाली म्हणजे त्यानं स्वतःला जाणलं स्वामी. आलं लक्षात. आणि मग अशा असणाऱ्या सद्गुरूचा रूपी अर्थात लिंगायत वीरशैव लिंगायत धर्मामध्ये एकमूर्तीस्त्रयो भागा. गुरुलिंग तू जंगमहा. एक गुरु सांगितला, लिंग सांगितला आणि जंगम सांगितला. गुरु म्हणजे ज्ञान, लिंग म्हणजे प्राणलिंग आणि जंगम म्हणजे तत्वज्ञान. अष्टावरण विज्ञान सांगते. जंगम कोण आहे? तत् आणि त्वमचं ज्ञान देणारा तत्वज्ञान म्हणजे जंगम मानला गेला. आणि असा जो जंगम आहे तो या ठिकाणी श्रेष्ठतेला मिळालेला आहे. गुरुवानी आम्ही पूज्य मानले. तिन्ही आम्ही तिघांनाही पूज्य मानलं अष्टावरणामध्ये. गुरु आणि लिंग जन्माने करावी सेवा. हे चुकलं का? नाही. गुरु आणि लिंग जंगमाची सेवा. जकारात जन्म दूरम, दकारात गती नाशनम, मकारात वर्णम नष्टम. जंगमस्त्रयाक्षरात्मक. ज्याला जन्म नाही, गमनागमन नाही आणि मरण नाही त्याला जंगम म्हणावं. आणि जंगमाचा सुकुमार, गादीपीठाशी आधार, येरानशी अधिकार. परमरस जंगमाची सेवा. गुरु आणि लिंग जंगमाची सेवा. असणाऱ्या एक रूप बनल्या. एक मूर्तीस्त्रयो भागा. गुरुलिंग तू जंगमहा. आणि मग त्या ठिकाणी सांगितलं बाबा रे की या तनु समर्पे गुरुवे. तनु कोणाला समर्पण करायचं? तनु समर्पे गुरुवे. जंगमाय धनम ततः मह्यम भागे मनोभागे. मन असणार मला शिव पार्वतीला उपदेश करावे. वीरशैव सदाचार संग्रह नावाचा ग्रंथ आहे. त्यांनी सांगितलं तनु समर्पे गुरुवे. गुरुला तन समर्पित करा. जंगमाय धनम ततः मह्यम मनो मही भागे. जे काही माझं लिंग रूप आहे त्याला मन समर्पित करा. वीरशैव सदाचार संग्रह आणि अनादी वीरशैवाचार संग्रह दोन्ही ग्रंथामध्ये पुरावा दिला श्लोकाचा असणारा. आणि तशा पद्धतीनं तिघांनाही असणार त्या ठिकाणी एकरूपता आमच्या अभंगामधून दिली. मनमथानी दिली. मनमथानी सांगितलं पूज्य भाव आहे. आणि मग असा असणारा त्यातले त्यात तत्वज्ञान तत्वम आणि असी जाणणारा त्याला स्वामी म्हणावं. कोणालाही स्वामी म्हणू नये. कोणालाही स्वामी म्हणू नये. जंगमामध्ये सुद्धा 7 गुण व सुंदरी. आमचा परमरस सांगतो 7 गुण त्याच्यात असावे. तोही निष्कलंक निराभास निरापेक्षम निर्मयम तथा निर्लोभम निर्मलम नित्यम एतत् जंगम लक्षणम. ते 7 गुण आणि हे प्रकार निष्कलता निष्कलंक निराभास
निरापेक्ष आणि तो असावा. त्याला जंगम म्हणावं, त्याला स्वामी म्हणावं. त्याला नंतर सद्गुरू, त्याच्या पोटी जन्माला आलेला सुकुमार गादीपीठाचा वारस बनतो. परमर्षी 16वा अध्याय सांगतो. आणि अशा असणाऱ्या स्वामीचा प्रसाद आम्हाला काय काम करतो? आमच्या अंतःकरण वृत्तीतला जो मन रूपी विकार आहे, काम असेल, क्रोध असेल, मदमत्सर, दंभ आणि शेवटचा अहंकार, पण तो पहिल्यानं अहंकार उत्पन्न होतो. शरीरामध्ये पहिल्यानं अहंकार उत्पन्न होतो. असा हा असणारा षडविकार हा नष्ट करायचा. पण जरी आम्हाला या परायणामध्ये, अखंड शिवनामध्ये आम्ही आलो, शिवनामामध्ये, तर आमची वृत्ती तिथं गुंतल्या गेली पाहिजे. आणि वृत्ती जर गुंतली तरच आमचं परिशुद्ध शरीर होईल, अंतःकरण शुद्ध होईल, मन शुद्ध होईल. आणि जर मन शुद्ध नाही झालं तर आम्ही ह्या बोटावरचा त्या बोटावर थुका करतो. नाही नाही मी असं म्हणलो, नाही नाही मी तसं म्हणलो, नाही नाही असं म्हणलोच नाही. सज्जन हो, जाऊ द्या, माणसातले माणसात सोडून द्या, पण गुरुसोबतही आणि जंगमासोबतही, गुरुसोबतही आणि जंगमासोबतही कोण्या थराला जावं लागेल? म्हणजे ही जी काही वृत्ती आहे आमची त्या ठिकाणी आणि विकृतीकडे चालली महाराज. पण विकृती ठीक आहे, एखाद्या अज्ञानी माणसाला फसवलं तर हरकत नाही आमच्या सद्भक्त मंडळीने या. पण जर सद्भक्ताला, शिवभक्ताला जर सद्भक्त फसवत असेल, गुरुला फसवत असेल, जंगमाला फसवत असेल, तर त्या परमार्थामध्ये किंमत नाही महाराज. उलट अधोगतीचं लक्ष नाही ध्यानात ठेवायचं. आणि ही अधोगती आम्हाला प्राप्त न होण्यासाठी आणि आम्हाला ह्या प्रसादाची आवश्यकता आहे, जेणेकरून त्याचं थोडी कशी आहे हे पाहत पाहत आम्हाला प्राप्त ते करायचंय. त्यावेळेस आमच्या मनातला आणि कलंक हा निघून जाईल षडविकाराचा. काय झालं? महात्मा बसवेश्वराच्या काळात, महात्मा बसवेश्वराच्या काळात आणि अनुभव मंडपामध्ये शके 1135, आता 1946 साली, ध्यानात ठेवा. 800-850 वर्ष, 800 वर्ष सरळ झाले. माझ्या महात्मा बसवेश्वराच्या काळात एक 700 असणारे गंजे होते आणि 63 आमच्या महिला होत्या. त्याच्यामध्ये 763 अनुभव मंडपामध्ये. त्यांच्यामध्ये एक असणारा एक परमभक्त होता आणि तो मुक्त भक्त होता. लक्षात ठेवा, चारित्र्य लक्षात घ्या. आणि त्याचं नाव मेदार केतय्या होतं. मेदार केतय्या. मेदार या शब्दाचा अर्थ आहे बुरुड. आमचे चंद्रकांत खैरे, आमचे खासदार चंद्रकांत खैरे, बुरुड समाज आणि लिंगायत असलेला बुरुड समाज. आणि त्या केतय्या नावाचा माणूस शिवभक्त, परम शिवभक्त, मुक्त भक्त आणि बेलूर नावाच्या गावी कर्नाटकात राहत होता. आणि असा हा भक्त असणारा बेलूर गावी राहिलेला असताना परम शिवभक्ती करायचा. वेळू असणारे तोडून आणायचा आणि वेळूपासून दुर्ड्या, ताटल्या, टोपल्या, छोट्या छोट्या, मोठाले टोकऱ्या, डाली, कणग्या आणि ते बनवायचे. आणि असं बनवत असताना ते तोडून आणायचं आणि ते विकायचं आणि त्याच्यावर उदरनिर्वाह करायचा. उदरनिर्वाह करत असताना दररोज बनवलेलं शिजवलेलं अन्न आणि जंगमार्पण केल्याशिवाय, जंगमाला समर्पित केल्याशिवाय कधीच खायचं नाही. कारण का शैव पंथच आहे महाराज तसा. विवाहेषु प्रतिष्ठासु गणसंकुल पर्वणी जंगमेन विना देवी प्रसादो निष्फलो भवेत. सांगितलं की आमच्या घरी विवाह असो, प्रतिष्ठा असो, गण संकुल पर्वणी, कोणतीही पर्वणी असो, ते जर आमच्या गुरुच्या व्यतिरिक्त किंवा जंगमाच्या व्यतिरिक्त जर आम्ही अन्न ग्रहण करत असेल तर तो प्रसाद निष्फलो भवेत म्हणून सांगितलं. निष्फळ आहे ते प्रसाद. आणि म्हणून
आमचा हा मेदार केतय्या आणि त्याच्या पत्नीचं नाव सातव्वा होतं. दोघही असणारे परमशिव भक्त, भक्तीमध्ये गाढ आणि बुडालेले भक्तिसागरात त्या, आणि आपला प्रपंच करायचे भक्ती करत करत असताना, असं करत करत असताना महात्मा बसवेश्वराचं असणारं बसव कल्याण, आणि त्या बसव कल्याणाच्या ठिकाणी अनुभव मंडपाची उभारणी केली राजा बिज्जलाच्या काळामध्ये. आणि बिज्जलाच्या काळामध्ये ज्यावेळेस उभारणी केली अनुभव मंडपाची, त्यावेळेस मेदार केतय्याला कळलं, त्याच्या पत्नी सातव्वाला कळलं. मनात विचार करा की चला एकट्यानं परमार्थ होतो का? नाही होत महाराज. लक्षात ठेवा, एकट्यानं परमार्थ नसतो. त्याला मग खूप पुढे गेलेला माणूस पाहिजे, त्याला प्रपंचाबद्दल विरह निर्माण झालेला पाहिजे, जी त्यागाची भावना उत्पन्न झाली पाहिजे, कामविकार संपलेला पाहिजे. पण जर समजा एखादा आमच्यासारखा धडधाकट माणूस जर अंधाऱ्या खोलीत बसला योग साधना करण्यासाठी, तर संकल्प तर लवकर येणारच नाही महाराज, विकल्प येतात लवकर. मनाला विकल्प निर्माण होतात, हे लक्षात ठेवायचं. आणि म्हणून एकानं असणारा सप्ताह होत नाही महाराज. सप्ताह एकानं होतो का? नाही. एखाद्या आमच्या इथलच्या पैकी एखादा जरी माणूस म्हणला की नाही मी एकटा सप्ताह करतो, लोक येणार नाही. लोक येतील का? नाही म्हणतील त्याचा सप्ताह देऊ. पण ते जर 1 रुपया 2 रुपये 5 रुपये हात राहिले नाही बरं का, तुम्ही देत असताना इथं 1 रुपया 2 रुपये देऊ नका सप्त्याला. असं ठरवावं प्रत्येकानं, कमीत कमी लक्षात ठेवा 365 रुपये कमीत कमी द्यावे. दररोजचा 1 रुपया या हिशोबाने. आम्ही जर दररोज 100 रुपये कमवत असलो तर धर्मशास्त्र सांगतं 10 रुपये देवाप्रित्यर्थ खर्च करा. मठाला, मंदिराला, पंक्तीला, असे काही असतील शुभ कर्मासाठी 1 रुपया द्या. परमार्थ सांगतो 10 रुपये द्या, पण मी म्हणतो 1 रुपया द्या. 99 रुपये तुम्हाला सद्गतीला कामी येतील प्रपंचामध्ये. आणि 1 रुपया जर दररोजचा धरला तर वर्षाचे असणारे 365 दिवस आहेत. कमीत कमी तेवढे देण्याचा प्रयत्न करावा, की जेणेकरून वर्षभरात केलेला आम्ही जे पाप मळ आहे तो त्या 1 रुपयाच्या रूपानं दररोजच्या नियमानं तो धुवून जाईल आणि सत्कर्म आमचे होतील. माझं वैयक्तिक मत आहे बरं का. कोणी जर म्हणले इथं जास्त जर देणार असले तर ते म्हणले नाही नाही महाराजांनी सांगितलं एवढेच द्या. नमः पार्वतीपते. सांगायचं तात्पर्य की कमीत कमी असणारा गरीबातला गरीब जर असेल तर त्यानं 1 रुपया दररोजचा कोणत्याही देवाला द्या. हरिनाम सप्ताहाला द्या, शिवनाम सप्ताहाला द्या, शिवकथेला द्या, राम भागवत कथाला द्या, रामकथाला द्या, मंदिराला द्या, मठाला द्या, गुरुला द्या, जंगमाला द्या, पंक्ती घाला. कोणत्याही रूपानं तुम्ही खर्च करा. पण अशी जी काही प्रवृत्ती आहे ही निर्माण होणं महत्वाची. आणि ही जर निर्माण करायची असेल तर त्यामध्ये सात्विक भाव उत्पन्न झाला पाहिजे. एकट्याचं काम नाही. हा सात्विक भाव कुठे उत्पन्न होतो? इथं नादब्रह्म तयार होतो. एका ठिकाणी सगळे आले आणि एकदा जर म्हणले हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, पूर्ण गाव गरजलं असेल का नाही? सांगायचं तात्पर्य हयात ही ताकद आहे महाराज समाजाची एकवटण्याची. ही ताकद आहे सगळ्यांनी एकत्र आल्याच्या नंतर आवाज करण्याची. आणि ही ताकद आहे बेंबी पासून म्हणल्याच्या नंतर आनंद पावण्याची. आणि हा जो काही उद्देश आहे तर हा सत्संग आहे. आणि हा सत्संग जीवनाचं रहस्य कळण्यासाठी आहे. आणि त्याच्यासाठी वर्षाला सप्ताह करावा लागतो. वर्षाला. कारण का क्रांतीचा नियम आहे. माल आला ताल गेला, माल आला ताल गेला, पुन्हा बीज रोपण करावं लागतंय आणि पुन्हा त्याला बहर आणावा लागतो. हा सत्संग आणि अखंड शिवनाम सप्ताह. शिवहर आणि असा असणार जीवनाचं रहस्य कळण्यासाठी, सत्संग प्राप्त करण्यासाठी आमचा मेदार केतय्या आणि शिवानुभव मंडपाचं
आणि तिथं स्थिर होता येईल यासाठी आमच्या कल्याण ठिकाणी गेला, कल्याणाच्या ठिकाणी गेला, बसव कल्याण. आणि तिथं गावाच्या बाहेर असणारं आपलं एक पर्णकुटी स्थापन केली आणि वेळू तोडून आणायचे, दुर्ड्या बनवायच्या, झाडं बनवायचे, त्या टोपल्या बनवायच्या, करंडे बनवायचे, कणग्या बनवायच्या, जे जे काही पदार्थ आहेत ते वस्तू बनवायच्या आणि त्या विकायच्या. आणि विकून आल्याच्या नंतर जे काही त्यामध्ये कमाईमध्ये मिळालेलं असेल त्याच्यामध्ये पक्वान्न निर्माण करायचे आणि जंगम भोजन सुरुवातीला देऊन आपण जेवायचं. दासोहम भावरूपानं, दासोहम भावरूपानं. मुक्त भक्त आहेत महाराज खूप. माझ्या बसवेश्वराच्या चारित्र्यामध्ये अनेक सांगता येतील तुम्हाला. आणि असा असणारा मेदार केतय्या परम शिवभक्त होता. एके दिवशी माझ्या शिवानाने विचार केला की आपण मेदार केतय्याची असणारी परीक्षा घेऊ, मेदार केतय्याची परीक्षा घेऊ. आणि मेदार केतय्याच्या घरी जंगमाचं रूप धारण करून आणि भगवान शिव गेला. गेल्याच्या नंतर हा मेदार केतय्या आणि वेळू तोडायला गेला होता. आणि वेळ तोडायला गेलेला हा मेदार केतय्या इकडे सातवा घरी होती. तिनं जंगमाचं पादपूजन केलं, पादपूजा केली, लिंगपूजा केली आणि त्याला असणारा उपहार दिला. जे काही असेल, अन्न असेल, फळ असेल, पान असेल, फुल असेल, दक्षिणा असेल. त्यावेळेला आमच्या त्या जंगमरूपी शिवानं पाहिलं की या मेदार केतय्याच्या घरी 18 दारिद्र्य. मग हा श्रीमंत कसा बनला पाहिजे म्हणून आमच्या ह्या जंगमानं एक असणारी थैली मोहरानं भरलेली, सोन्याच्या मोहरानं भरलेली, त्या पाटावर सोडली आणि चलतो माई, येतो मी. आणि म्हणून तो जंगमरूपी शिव निघून गेला. जंगमरूपी शिव निघून गेल्याच्या नंतर आमच्या सातवानं काही वेळानं ती थैली पाहिली तर त्या थैलीमध्ये असणाऱ्या सोन्याच्या मोहरा दिसल्या. तुम्ही येऊ का म्हणू नका, तुम्हाला नाही भेटणार बरं का. नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव. आमच्या सातवानं पाहिलं आणि सातवानं पाहिल्याच्या नंतर मनामध्ये विचार केला की हे जंगमाचं असणारं धन राहिलं. मनात विचार केला हे माझ्या घरी कशाला, हे माझ्या घरी कशाला, म्हणून थोडीशी दुःखित झाली. आपले पती घरी आले, मेदार केतय्या घरी आला आणि मेदार केतय्या घरी आल्याच्या नंतर आमच्या सातवानं सांगितलं, हे धनी, हे मालक, आपल्या घरी असणारे कोणीतरी माहेश्वर मूर्ती आली होती आणि त्यांचं आदरातिथ्य केलं, पूजन केलं, उपहार दिला आणि त्यांनी ही असणारी थैली याच्यामध्ये सोन्याच्या मोहरा आहेत ही ठेवून गेली बघा, गेला बघा. तो आपल्या पतीला सांगितलं सातवानं. आणि कसं करायचंय, काय करायचंय ते तुम्ही पहा. आणि त्यांचं हे इथं राहिलंय. आमच्या सातवानं तसं सांगितल्याबरोबर तळपायच्या मस्तकाला गेली आमच्या मेदार केतय्याची. आणि मेदार केतय्यानं सांगितलं, कोण, कोणते माहेश्वर मूर्ती का ठेवलं आमच्या घरी त्यांनी, आम्ही भिकारी आहे का, आम्ही भिकारी नाही, उचलते, नुसत्या थैली सहित नाही तर पाटा सहित उचल आणि फेक उखंडात नेऊन. लक्षात ठेवा काय सांगितलं, ती असणारी थैली, नुसती थैलीच उचलू नको, त्याला स्पर्श करू नको, तर पाटा सहित उचल आणि उकिरड्यात फेक नेऊन. आपल्या पत्नीला आज्ञा दिली आणि आपल्या पत्नीला जी काही आज्ञा दिली त्यावेळेला त्या पत्नीनं असणारं सन्मान्यतेचं वचन ऐकलं. पतीच्या अधीन पतिव्रता, पतीचं वाक्य ऐकलं आणि शिवरूपी जंगमाचा, शिवरूपी जंगमाचा अहंकार त्या ठिकाणी संपवला. तिसऱ्या चरणात
तू पनाह नवरे रे सुख अक्षयी घे रे. ज्या ठिकाणी आमच्या मेदार केतयानं आणि निष्काम भावना दाखवली की आम्ही गरीब आहेत का आमच्याकडे आणून ठेवलं, तोच देणाराच मोठा आहे का, इथं का ठेवलं. भगवान शिवरूपी जंगमाचा असणारा अहंकार त्या ठिकाणी संपला आणि संपल्याच्या नंतर आमच्या भगवान शिवानं लक्षात घेतलं की हे निरिष्ठ आणि निष्काम भक्ती करणारे लोक आहेत. निरिष्ठ आणि निष्काम त्याच्यामध्ये मंत्रमुक्त होतात आणि सज्जन हो, त्याच्यासाठीच तुम्ही ज्या वेळेला समर्पित व्हाल, भक्तीमध्ये समर्पित व्हाल, त्यावेळेला देव तुमच्या बाजूने खडे वेचील आणि तुमचे संकट दूर करील. पण तुम्ही जर अर्धवट आणि वरपांगी भक्ती दाखवण्यासाठी जर करत असाल, तुम्ही त्या ठिकाणी समर्पित जर सेवा केली, आता उभे राहा, आता उभे राहा. राईट. कारण का धर्माचा नियम आहे, ज्यांना म्हणता येत असेल त्यांनी उभंच राहावं आणि मध्ये आल्याच्या नंतर मग पुन्हा एक चाल मधून खाली नका बसू. कारण का 7 दिवस असणारे आमचे हेच लोक गळाटले तर मागे सरकले लाईन मधून. सांगायचं तात्पर्य की आम्ही त्या ठिकाणी समर्पित झालो पाहिजे आणि समर्पित जर झालं तर देव असणारा आमची संकट दूर करतो. तसं आमचा हा मेदार केतय्या त्याच्यामध्ये परिपूर्णतेनं मुक्त भक्ती करत होता आणि मुक्त भक्ती करत असताना शंकराला कळून आलं की हा निष्काम भक्त आहे, याला कोणतीच अपेक्षा नाही. मी गेलो नेऊन ठेवल्या मोहरा, पण तोही माझा अहंकार संपवला त्याने. मग आता याची परीक्षाच बघू म्हणले पुन्हा. आणि म्हणून माझ्या शिवानं काय केलं पुढं, सकाळी असणाऱ्या 9-10च्या दरम्यान
आमचा मेदार केतया आणि वेळू तोडायला गेला. आणि वेळू तोडायला गेल्याच्या नंतर उंच झाडावर चढला त्या वेळूच्या आणि एक एक फांदी असणारी छाटत होता महाराज. छाटता छाटता बरच असणार खाली फांद्या टाकल्या घरी नेण्यासाठी. आणि एक असणारी फांदी जी होती तर पार शेंड्याला होती. आणि ती छाटण्याच्या उद्देशानं आमचा मेदार केतया पुढे सरसावला. कारण का वेळूच्या झाडावर जर चढायचं तर आपला तोल सांभाळून उभं राहावं लागतं. जसं वानर उभं राहतं ध्यानात ठेवा. केवढ्याही बारीक फांटीवर गेलं तर आपला तोल सांभाळून तिथं उभं राहावं लागतं. आणि दुर्दैवानं आमच्या या मेदार केतयानं फांदीवर उभा राहिला आणि एका हाताने असणारी कुऱ्हाड मारायला गेला. तसं असणार ती फांदी पायाखालची असणारी मोडली आणि पोटावर असणारा खाली जमिनीवर पडला. जसा पोटावर पडला तसे खाली असणारे अनकुचीदार असं तिरपट छाटावं लागतं महाराज वेळू कुऱ्हाडीनं. सरळ नाहीत काटत. आणि पानासारखा निर्माण होणार पुढं. आणि तो असणारा एक काठी त्याच्यातली काडी असणारी निब्बर असणारी पोटात घुसली महाराज. जशी पोटात घुसली तसं आमच्या मेदार केतयाच्या पाठीमागून निघाली. जीव तळमळला. रक्त प्रवाह व्हायला सुरू झाला. त्या पोटातून असणारा रक्ताचा प्रवाह पाटासारखा व्हायला लागला. त्यांनी नामस्मरण केलं आणि नामस्मरण करून मनामध्ये विचार केला की याला असणारा रुमाल बांधावा. आणि म्हणून त्यांनी सोबतचा जे सोगा होता पटक्याचा त्या धोत्राचा तो सोगा असणारा बांधला. आणि बांधून तशीच कळ सहन करत जे काही होतं तेवढं घेतलं. आणि आमचा मेदार केतया घरी आला. मेदार केतया घरी आल्याच्या नंतर ते विकलं आणि विकून पैसे आणले. त्याचं जे काही अन्नधान्य आहे ते आणलं आणि सातवाला सांगितलं स्वयंपाक कर आणि जंगमाला बोलव. आमच्या त्या सातवानं असणारा स्वयंपाक बनवला आणि जे काही जंगम आहे त्याला जेव घातलं. दोघंही जेवले. आणि दोघंही जेवल्याच्या नंतर त्या मेदार केतयानं सांगितलं का ग एक ऐकतेस का माझं. त्याने सांगितलं बोला मालक काय म्हणताय. त्याने सांगितलं माझ्या पोटामध्ये असणार काडी चांगली मोठी घुसलेली वेळूची आणि ती जरा उपट जरा ताकद लावून मी उपटायचा प्रयत्न केला पण उपटली नाही. सातवानं पाहिलं आणि सातवाच्या डोळ्यातून अश्रुधारा लागल्या. मनात विचार केला धनी इतका वेळ झाला तुम्ही इथं आलात मालक. आणि सगळं जेवण वगैरे झाल्यावर जंगम जेवण गेल्याच्या नंतर तुम्ही मला सांगता का. त्यांनी सांगितलं जर मी अगोदर सांगितलं असतं तर जंगम आपल्या घरी जेवला नसतं. जंगमच नव्हे तू सुद्धा मनपूर्वक जेवली नसती सातवा. आणि म्हणून मी असणार तुम्हाला सांगितलं नाही. आता एकच कर विलंब न लावता माझ्या असणारा पोटातली ती काडी उघड उपट. सज्जनो पतीच्या आज्ञेनुसार आमच्या सातवाच्या हातानं आणि पोटाला हात लावला. वरचा असणारा कपडा काढला. ती जी काही रुतलेली काडी होती पोटामध्ये ती असली ताकदीनं असणारी आमच्या सातवानं जशी उपटली तसं असणार हे शिव शिव आमच्या केतवानं म्हटलं केतयानं म्हटलं शंकर उमाई
हर शिव हर शिव संत शिरोमणी सिद्धलिंग शिवाचार्य रामेश्वर सांगितलं महाराज आमच्या केतवानं त्या ठिकाणी आपल्या पत्नीला सांगितलं, नामस्मरण केलं. इकडे पत्नी असणारी काटा उपटत होती, डोळ्यातून अश्रुधारा लागल्या होत्या. सातवाही रडत होती बघून रक्ताचे पाट वाहत होते. पत्नीच्या डोळ्यातलं असणारं पाणी पाहिलं आणि आमच्या सातवानं मिठी मारली, मालक एवढं असणारं दुःख होईपर्यंत तुम्ही काय करत होता? एवढं दुःख तुम्हाला सहन करावं लागलं आणि तुम्ही मला नाही सांगितलं का धनी? कोणतं पाप केलं होतं मी? कोणतं पाप केलं होतं मला न सांगण्यासारखं होतं? त्याने सांगितलं, नाही बाई, हे कल्याणी, हे सातवा, फक्त माझ्या घरी जंगम जेवून जावा एवढीच भावना माझ्या मनात होती. कमीत कमी आजच्या दिवसामध्ये जर मरण आलं तर कमीत कमी जंगमाच्या तोंडामध्ये माझ्या हातातला, माझ्या असणाऱ्या घरातला घास जावा. आणि म्हणून मी हे असणारं दुःख सहन केलं बरं का. आणि म्हणून सातवाला असणारा माझा मेदार केतही असणारा सांगत होता, महाराज माझ्या सातवाचे असणारे डोळे पुसले आणि सांगितलं, तूही चिंता करू नकोस, मी निश्चित मरणार नाही, मी निश्चित मरणार नाही, लक्षात ठेव, दुःख करू नकोस. त्या शिवाला यावं लागल इथं, त्या माझ्या शिवाला इथं यावं लागल, त्याची चिंता नको करू. आणि म्हणून दोघंही डोळ्यातून अश्रुधारा गाळत होते. आणि आपला हा पती असणारा मेदार केतया सातवाला सांगत होता. त्यावेळेस ही बातमी मादन्ना म्हणून फुलं टाकणारा एक भक्त होता. त्यांनी पाहिलं की मेदार केतयाच्या पोटामधून रक्ताचा प्रवाह व्हायला लागलेला आहे. अक्षरशः असणारा आमचा मेदार केतया त्या ठिकाणी प्राण सोडले. महाराज, मेदार केतयानं ध्यानात ठेवा, मेदार केतयानं जसे प्राण सोडले तसं माझ्या सातवानं टाव फोडला. सांगितलं, काय भक्तीमध्ये कमी पडलं देवा, काय भक्तीमध्ये कमी पडलं की माझ्या सौभाग्याला, माझ्या पातिव्रत्याला, माझ्या कुंकुमाला तुम्ही घेऊन गेलात. धाय मोकलून रडायला सुरुवात केली सातवानी. तर मादन्नानं आमच्या महात्मा बसवेश्वराचं घर गाठलं आणि सांगितलं, हे बसवेश्वरा, हे बसवेश्वरा, मेदार केतयांनी मला, मेदार केतयांनी मला. आणि म्हणून डोळ्यातून अश्रुधारा गाळायला सुरुवात केली. आणि मादन्नानं बसवेश्वराला सांगितलं, बसवेश्वरानं सांगितलं, मग मी काय करू? महात्मा बसवेश्वरानं सांगितलं, मग मी काय करू? त्याने सांगितलं, चला ना, चला ना, मेदार केतयाकडे चला, त्याचं दुःख दूर करा प्रभू, दुःख दूर करा. त्यावेळेस आमच्या महात्मा बसवेश्वरानं विचार केला आणि महात्मा बसवेश्वरानंही प्राण सोडला. महात्मा बसवेश्वरानंही प्राण सोडला. जसा महात्मा बसवेश्वरानं प्राण सोडला तसा हातकार गावामध्ये माजला. मादन्ना रडायला लागला. शंकर दसमय्या, जाटर दसमय्या, ढोर ककय्या, हरळया असणारा चांभार आणि अशा प्रकारचे असणारे दीपतकली अनेक असणारे भक्त तुम्हाला सांगता येतील प्रभू. सज्जन हो, रुदन करा लागले. शेवटी पर्याय उरला तो एक माची देवाचा. महात्मा बसवेश्वरानं प्राण सोडला आणि हा मादन्ना असणारा आमच्या या माची देवाकडे गेला. माची देव म्हणजे काळ कृतांत होता महाराज. त्यांच्यामध्ये मुक्त भक्त होता तो सुद्धा, परामा वीर होता, भक्तीमध्ये असणारा एक शिवच होता. त्या माची देवाकडे गेला आणि सांगितलं, हे माची देवा, माची देवा. आणि आपल्या अनुभव मंडपातला एक सदस्य असणारा मेदार केतया
बुरुड असणारा, शिवभक्त असणारा, आणि तो बघा निमाला, बघा आमच्या माची देवाना असणारं. जसं मेदार केता या मेला असं सांगितलं, तसा जाग्यावर ताडकन उभा राहिला. तसा ताडकन उभा राहिला, तसे अंगावर रोमांच उभे राहिले. आणि रोमांच जसे उभे राहिले तसे लाल दर्द डोळे झाले. थरथर कापायला सुरुवात केलं. क्रोधाग्नी भडकला माची देवाचा. सांगितलं माझ्या मेधार केतयाला मरण आलं, आणि कोण नेलं त्याला, बघतो त्याची मजा. आणि म्हणून तो माची देव जसा जसा एक एक पाऊल पुढे टाकत होता, तसं तसं असणार पृथ्वी डळमळत होती महाराज. जसं जसं पुढं पाऊल टाकायला तसं पृथ्वी हादरा लागली की आता काय होतं. हजारो विजांचा कडकडाट सुरू झाला, हजारो विजांचा लखलकाट सुरू झाला. धरणीकंप व्हायला लागला. आणि धरणीकंप होत असताना जिकडे रस्ता फुटल तिकडं पशु पक्षी वंचर माणसं पळायला लागले. काय होतं आता, काय होतं आता, काय होतं. आणि तेवढ्यात माची देव असणारा क्रोधानं निघाला. जसा निघाला तसा बसवेश्वराकडे गेला. मादन्नानं सांगितलं, बसवेश्वर म्हणले मी काय करू. जसं बसवेश्वराकडे गेला तसं बसवेश्वर असणारे सावध झाले. माची देवानं बघितल्याबरोबर, लक्षात घ्या, माची देवानं बघितल्याबरोबर, पाहिल्याबरोबर बसवेश्वराचा जो प्राण ठेवला होता त्यांनी, बसवेश्वर असणारे सावध झाले, जागृत झाले. आणि बसवेश्वराने आमचा माची देव निघाला आमच्या मेदार केतयाकडं. जसा मेदार केतयाकडे निघाला तसा असणारं भगवान शिवाला संकट पडलं की आता मेदार केतयाला पुन्हा जिवंत मला करावं लागतं. मेदार केतयाची जशी दृष्टी आमच्या माची देवाची जशी दृष्टी मेदार केतयावर पडली, तसं असणारं जसं दृष्टीचं असणारं अमृत बनलं. आणि शंकराने असणारं आमच्या मेदार केतयाला जिवंत केलं महाराज. जसं मेदार केतयाला जिवंत केलं तसा सगळीकडे एक आनंद, जल्लोष आणि वरून पुष्पवृष्टी व्हायला लागली माझ्या माची देवाच्या सामर्थ्याची. की जेणेकरून त्या माची देवामध्ये सामर्थ्य किती असलं पाहिजे, ज्याच्या दृष्टीमध्ये असणारं मरण टाळण्याची ताकद आहे, ज्याच्या दृष्टीमध्ये मरण टाळण्याची ताकद आहे, अशा असणाऱ्या माची देवानं असणार त्या ठिकाणी बघितल्याबरोबर जसा मेदार केतया आणि उठून बसला. सातवा असणारी आनंदित झाली. सगळे असणारे शिवगण असणारे त्या ठिकाणचे आनंदानं उड्या मारायले. हे चौथ्या चरणामध्ये सुख जगन्यान मन माया
सुख ब्रह्मानंदी होय गगनी आनंदनमाय. एवढा आनंद झाला महाराज, त्या आनंदाला पारावार नाही राहिला. मोक्षस्य नाही वसो अस्ति न ग्रामांतरमेव अज्ञान हृदय ग्रंथीनाशो मोक्ष इति स्मृतः. दीपरत्नाकर ग्रंथानं सांगितलं की बाबा रे मोक्ष म्हणावं कशाला. मोक्षस्य नाही वसो अस्ति, मोक्ष कुठं गल्लीत बोळीत, न ग्रामांतरमेव, तो गावात गल्लीत कुठं बोळीत राहत नाही. अज्ञान हृदय ग्रंथीनाशो मोक्ष इति स्मृतः. आमच्या अंतःकरणातलं जे काही अज्ञान आहे ते समूळ नष्ट होऊन ज्ञानाची प्राप्ती, परमानंदाची प्राप्ती ज्यावेळेला पूर्ण होते महाराज, त्यावेळेला त्याला मोक्ष किंवा मुक्ती म्हणावी. पिंड ब्रह्मांडीचा जाणून झाडा, सच्चिदानंदाचा निवाडा, जाणोनी निज तत्वपुडा, त्या नाव विज्ञान. आणि ज्यावेळेस विज्ञानाची प्राप्ती होते त्यावेळेस मुक्तीची असणारी सुरुवात असते. आणि तोच मोक्ष, नुकती नाही बरं का आता थोड्या वेळानं तुम्हाला सांगायचं तात्पर्य की जे मोक्ष अवस्था आहे ती मोक्ष अवस्था प्राप्त झाल्याप्रमाणे परमानंद मिळाला, ब्रह्मानंद मिळाला, शिवानंद मिळाला. सगळेजण असणारे एकाच आनंदामध्ये विलीन झाले. हरळया चांबार, ढोरकक्कय्या, शंकरदासमय्या, जाडरदासमय्या, माचीदेव, आमचा महात्मा बसवेश्वर, दीपक कली आणि मेदार केतय्या आणि त्याची पत्नी सातव्वा. आणि असे सगळेजण एका ठिकाणी मिळाले आणि त्यांचा गगनात आनंद मावेना एकच ठाव पडला. भगवान शिवाचं असणारं नामस्मरण केलं आणि जय जयकार केला. हर हर महादेव. आणि जसा हाकार केला त्यावेळेस आमच्या मेदार केतयाकडे सगळ्या जणांनी पाहिला आणि डोक्यावरून हात फिरवला. आलाई बलाई घेतली आमच्या मेदार केतयाची. आणि त्या ठिकाणी सांगितलं, हा जंगम प्रसाद आहे तुला मिळालेला, हा शिवप्रसाद आहे तुला मिळालेला, आणि माची देवरूपानं गुरुप्रसाद आहे. जंगम जेव घातला तो जंगम प्रसाद. या ठिकाणी सगळ्या जणांनी असणारं शिवार्चन केलं आणि माची देवरूपानं इथं गुरु आला. गुरुच्या दृष्टीनं नुसतं पाहिलं ते शेवटच्या चरणात
लक्ष्मण मने घ्या हो जन्म मृत्यू चुकवा हो. सांगितलं की बाबा रे, जन्म आणि मृत्यू जर चुकवायचा असेल तर त्याला सामर्थ्य लागतं. मृत्युंजय जो आहे तो मृत्युंजय भगवान शिव आहे. मृत्यूवर विजय मिळवण्याचं काम जर करायचं असेल तर त्या मृत्युंजयाला शरण जावं लागेल. आणि मृत्युंजय जे काही बनवायचं असेल तर माझ्या सद्गुरूच्या कृपा दृष्टिकोनातून वेदा मांत्रिक क्रिया विरजा, आमच्या प्रभू रामचंद्राला विरजा नावाची शिवदीक्षा आणि अगस्त्य ऋषीकडून घ्यावं लागली. पाशुपत नावाचं वृत्त मी गेल्या वर्षी सांगितलं होतं. पशुपती पशुपती आठवतंय का? मायावर पाशुपत आहे ते, पाशुपत पशुपती नाही, पाशुपत आहे, ध्यानात ठेवा. आणि माझ्या प्रभू रामचंद्राला विरजा नावाची दीक्षा घ्यावी लागली, पाशुपत व्रत करावं लागलं, रामेश्वर लिंगाची स्थापना करावी लागली. तर कृष्णाला कृष्णेश्वर लिंग आणि शांभवी नावाची शिवदीक्षा घ्यावी लागली. आणि त्या ठिकाणी शांभव नावाचं पुढं कोणी ना कोणतरी एक महात्मा निघाल, तो शांभव व्रत काढली. आता प्रदीपजी मिश्रांनी पशुपती म्हणून काढलं आणि आता शांभव येईल. असं या ठिकाणी असणारा जो काही प्रसाद आहे तो प्रसाद असाच असणारा सद्भक्तीने मिळवणं महत्वाचं आहे, दांभिक भक्तीने नाही. तर सज्जनो, एकच तुम्हाला सांगेल की भक्ती करायची असेल तर धर्मोरक्षती रक्षिता, धर्म रक्षण करा. धर्मानच अर्थ पुढचा मिळतो. धर्म अर्थ काम मोक्ष एका बाजूनं 4 पुरुषार्थ सलग दिले. धर्मानं जर कमाई केली तर त्याचा अर्थ होतो, त्याचा अर्थ होतो. धर्मानं कमाई केली तर सुखाला कारणीभूत होते म्हणून अर्थ होतो. धर्मानं कमवलं तर पैसा रुपया अर्थ येतो. आणि अर्थ जर चांगला मिळाला तर तिसरा काम म्हणजे मनोकामना पूर्ण होते. आणि मनोकामना पूर्ण झाली तर त्या ठिकाणी असणारा सुख ब्रह्मानंदी होय, गगनीय नंदनमाय. आणि ज्यावेळेला मनोकामना पूर्ण होते त्यावेळेस हेच असणार स्वर्ग आहे महाराज, हाच असणारा मोक्ष आहे. विकृती जी आहे मळाची असणारी ती निघून गेल्याच्या नंतर शिवोम भावना ज्या ठिकाणी उत्पन्न होते त्याला असणार शिवत्व म्हणावं, जीवाचं झालेलं शिवत्व. जशा पद्धतीनं एखाद्या वेळेस आम्ही दूर कुठंतरी पाहिलेलं असतं आमच्या शकुंतला ताईला, आणि मग इथं आल्याच्या नंतर त्या म्हणतात आमची आहे शकुंतला ताई, आमची आहे. काय होतं, एखाद्या तुम्ही दिंडीमध्ये जा, आपल्याच गावातला माणूस, आणि पार आम्ही तिकडून जगन्नाथपुरी वगैरे करून यावं आणि ह्याने इकडून प्रयागला यावं आणि दोघांची गाठ भेट पडावी. बाकीचे कोणी तर ओळखीचे नसतात, पण त्यावेळेला जसं आपल्या जवळच्या माणसाला बघतं त्यास आपलं म्हणतं. अलग लक्षात, हा स्वत्वभाव. अरे आपले थे आणि आपले म्हणजे आम्हीच आहोत, हा भाव ज्या वेळेला उत्पन्न होतो त्यावेळेस त्या मेदार केतयाच्या अंगावर टाकली आणि आमचा मेदार केतया उठून पूर्ववत अर्थात कामाला लागला आणि सद्भक्ती करू लागला. तशाच पद्धतीनं सज्जन हो, दांभिक भक्ती न करता समर्पित भक्ती करा. आणि अशाच पद्धतीने असणारे अखंड शिवनाम सप्ताह असो, शिवकथा असो, व्याख्यान असो, आमच्या रामकथा भागवत कथा असो, कीर्तन असो, शिवपाठ असो, गाथा भजन असो, जे जे काही असेल त्यामध्ये मात्र अंगानं मनानं आणि त्या ठिकाणी सामील व्हा आणि जीवनाचं रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न करा. सज्जन हो, नुसतं सुशिक्षित बनू नका तर सुसंस्कारित बनण्याचा प्रयत्न करा. सुशिक्षित नुसते बनू नका, सुशिक्षित बनू नका नुसतं, तर सुसंस्कारित बना की जेणेकरून तुम्हाला आईवडीलही कळावेत, ज्यांनी जन्म दिला तेही तुमचे पूज्य राहावेत. हा असणारा विचार तुमच्या अंतःकरणामध्ये विवेक रूपाने जागृत व्हावा. याच्यासाठी तुम्ही असणाऱ्या या सत्संग रूपी जे काही वर्षाला असणारा 6 महिन्याला असणारा जे काही सत्संग असतो असा त्यामध्ये सामील होण्याचा प्रयत्न करा. आपल्या कमाईची असणारी कमीत कमी 1%, 10% नाही म्हणलं मी, कमीत कमी 1% आणि समाजाला कोणत्याही असू द्या दान देण्याचा प्रयत्न करा सज्जन हो. आणि याच्यामधून मुक्त होण्याचा प्रयत्न करा. असंच असणार तुम्ही जी काही मी सांगितलेली सेवा आहे
ती तुमच्या मनोमन सद्भावानं ती तुम्ही अखंडित करावी आणि तुमचं जीवाचं शिवत्व व्हावं अशा प्रकारची मंगलमय कामना या ठिकाणी मी प्राप्त करतो। आणि या अखंड शिवनाम सप्ताहामध्ये ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी सकाळचा काकडा केलेला असेल अशी मंडळी असणारी त्या सर्व मंडळींना माझा शिव आरोग्य ऐश्वर्य आणि त्यांची मनकामना परिपूर्ण करून त्यांना अंती शिवसायुज्य देव अशा प्रकारचा मंगलमय आशीर्वाद या व्यासपीठावरून मी देतो। तसंच ज्यांनी अभिषेक केले आमच्या रामेश्वराचे अशा अभिषेक करणारा सुद्धा त्या ठिकाणी आरोग्य संतती संपत्तीचं वर्तमान तो माझ्या शिव सान्निध्याला प्राप्त हो अशा प्रकारचा मंगलमय आशीर्वाद या व्यासपीठावरून। तसंच जी काही पारायण करणारी मंडळी आहे ती महिला असो पुरुष असो त्यांना सुद्धा असंच ज्ञान आणि मिळत राहो। त्या ज्ञानामधून त्यांना ध्येय असणारं गाठता येऊ, जीवाचं शिवत्व करता येऊ। जीवाचं शिवत्व करत असताना ज्या काही वांछित फलमापनोती त्यांच्या काही इच्छा असतील त्या मनकामना पूर्ण हो, आरोग्य त्यांना प्राप्त हो, अंती शिवपद त्यांना प्राप्त हो अशा प्रकारचा मंगलमय त्यांना सुद्धा आशीर्वाद। जे गात्यावरचं भजन करतात त्यांना सुद्धा माझा शिव या ठिकाणी आरोग्य देवो, सद्बुद्धी देवो आणि त्यांचं सर्व मंगल करो। इहलोकी आणि परलोकी त्यांना सुखाची ठेव माझ्या शिवाची मिळो अशा प्रकारचा मंगलमय आशीर्वाद त्या ठिकाणी। त्याच्यानंतर जे काही हरिपाठ करणारी मंडळी आहे त्यांना सुद्धा माझा शिव जशी या ठिकाणी दिवस मावळताची जी शिवाची सेवा आहे पूजा आहे अशा पद्धतीने ज्यांनी हरिपाठ रूपानं शिवपाठ रूपानं घेतली आणि अशांना सुद्धा माझा शिव पाशुपत व्रताचं फळ त्या ठिकाणी प्राप्त करो। सार्वभौमत्व हे पाशुपत व्रतामुळे मिळतं, इहलोकी आणि परलोकी त्यांना शिवसायुज्य प्राप्त हो अशा प्रकारचा मंगलमय आशीर्वाद या व्यासपीठावरून। तसंच या ठिकाणी कीर्तनाला जे काही मंडळी थांबलेली आहे त्यामध्ये गायक असणारे आमचे सर्वजण आता नाव घेत नाही, उशीर झालाय, सगळे ताटलेत 7 दिवसापासून। आपण काय आम्ही 2-2 घंटे उभा राहतो इथं, पण यांना दररोजच उभा राहायचंय, त्यांचे चूक नाही महाराज। तरी पण जी काही सर्व मंडळी माझी गायक वृंद आहे तानसेनासारखी गंधर्वासारखी आमच्या या सुस्वर आवाजामधून तुम्हाला ज्यांनी मंत्रमुग्ध केला असे सर्व आमची पिव्याची मंडळी असणारी आमचे कापसे वगैरे गुजर भाऊ आणि यांना सुद्धा माझा शिव या ठिकाणी आरोग्य मंगल प्रदान करो, त्यांच्या मनकामना पूर्ण करो, संतती सुद्धा त्यांची सुसंस्कारित बनव आणि त्यांना आरोग्य प्रदान करून अंती मनकामना पूर्ण होऊन शिव सान्निध्य त्यांना मिळो अशा प्रकारचा मंगलमय आशीर्वाद सर्व गायक वृंदांना माझ्या मृदंगाचार्य जे काही असतील त्यांनी सेवा दिली या ठिकाणी 7 दिवसामध्ये त्यांना सुद्धा माझा शिव असाच असणारा नाद ब्रह्म त्यांच्या घरामधून निघो, ते माझ्या शिवोहम भावनेचा आणि सर्व काही मनकामना पूर्ण होऊन शिव सान्निध्य त्यांना मिळो असा प्रकारचा मंगलमय आशीर्वाद। त्याच्यामध्ये पुन्हा देणगी देणारी जी काही मंडळी आहे त्यांना सुद्धा माझा शिव अशाच प्रकारची सद्बुद्धी देवो आणि सद्बुद्धी देऊन त्यांनी या ठिकाणी अशाच पद्धतीचं सहकार्य करो। जो आनंद आहे त्या आनंदाला आणि सहभाग करणारी मंडळी ही दानशूर मंडळी, ज्यांनी काही अन्नदान दिले, दक्षिणादान दिले, वर्गणी दिली, असे सुद्धा जे काही मंडळी असेल त्यांना सुद्धा माझा शिव या ठिकाणी आरोग्य मंगल प्रदान करो, संततीसह संपत्ती प्राप्त हो, त्यांना ऐश्वर्य प्राप्त हो आणि मनकामना पूर्ण होऊन शिवाचं सान्निध्य त्यांना मिळो अशा प्रकारचा मंगलमय या ठिकाणी आशीर्वाद। त्यानंतर या ठिकाणी दररोजच्या पंक्ती देणारे जे लोक आहेत त्यांना सुद्धा माझा शिव त्यांच्याही मंगलमय वाणी हो, सद्गुण त्यांच्या अंगी बाणव, सुसंस्कारित बनव, आरोग्य प्रदान हो आणि अंती इहलोकी आणि सुखलोक परलोकी त्यांना सुखाची ठेव माझा शिव भगवान देव शिव सान्निध्य मिळो अशा प्रकारचा मंगलमय आशीर्वाद। त्यानंतर या ठिकाणी असणारा मंडप डेकोरेशन वाले जे काही भाऊ आहेत यांनी सुद्धा या ठिकाणी सर्वांना चांगला आवाज देण्याचा प्रयत्न केला आणि त्या आवाजाला, कारण का आवाज असेल तर आवाज होतो महाराज, आवाज असेल तर आवाज होतो, नाद ब्रह्म आहे ते, आणि नाद ब्रह्म आला की बेंबी परेपासून नामस्मरण केलं जातं आवाज जर दिला तर, आणि तो ब्रह्मांडी पर्यंत पोहोचतो म्हणजे शिवलोकाला पोहोचतो। असाच असणारा यांचा जो काही आवाज आहे असाच आवाज वाढो मंडप डेकोरेशन वाल्याचा। आणि एवढंच जर त्यांचं मंडप डेकोरेशन असेल तर याच्यापेक्षा चौपट त्यांचं मंडप डेकोरेशन हो आणि अशाच पद्धतीची त्यांना सद्बुद्धी, चांगला आवाज, सोपं नाही महाराज बर का। या ठिकाणी बेस, ट्रबल, गेंद आणि विको
हे कुठं कसे सेट करायचे. नुसता हा जर नुसता आवाज काढला आमच्या भाऊनं तर त्यांना काय लागतं, बेस किती लागतो, ट्रबल किती लागतो, गेन लागते की नाही, विको किती द्यावा, ह्याचंही ज्ञान पाहिजे. नुसतं मोठ्याल्या मशिनी काही कामाच्या नाहीत महाराज, नुसत्या मशिनी काही कामाच्या नाहीत, तर त्याच्यातली सुद्धा सद्बुद्धी असणं चालवणाऱ्याला महत्वाची. अशा प्रकारची सद्बुद्धी त्यांना प्राप्त हो आणि त्यांचं सर्व मंगल हो, वृद्धी हो त्यांच्या व्यापाराची, नफ्याची, आणि त्यांच्या घरातले सुद्धा जे काही सदस्य मंडळी त्यांना आरोग्य प्राप्त होऊन सर्वांस मनकामना पूर्ण होऊन शिवसान्निध्य मिळो. जे जे काही अनवधानानं जी राहिलेली मंडळी आहे, घेतले मी पॉम्पलेट हातामध्ये, पण पूर्ण एका एकाचं नाव घेत मी बसणार नाही, तर सगळे पंगतीवाल्यांचं सांगितलं मी. ज्या ज्या काही पंगती याच्यावर लिहिलेल्या असतील, गायक वृंद, वाजवणारे, गाणारे, आमच्या शकुंतलाताई त्या ठिकाणी या तुम्हाला अमृतमय वाणीमधून तुम्हाला शिवकथामृत दिलं. आमच्या ताई सुद्धा या ठिकाणी समर्पित भावनेनं तुमची सेवा केली. शिव कसा आहे, काय आहे, आणि त्याचं चारित्र्य त्यांच्या मुखारविंदातून तुम्ही ऐकलं. त्यांना सुद्धा माझा भगवान शिव चाकोते परिवाराला आरोग्य मंगल प्रदान करो, त्यांच्या मनकामना पूर्ण करून त्यांना सुद्धा शिव सान्निध्य प्राप्त करो. या ठिकाणचे आमचे माहेश्वर मूर्ती, श्यामस्वामी वगैरे आणि सर्व जमलेली आमची श्रद्धावान भक्तिमान मंडळी, सर्व सद्भक्त, ओट्यावर बसून ऐकणारे, घरी बसून ऐकणारे, बाजावर झोपून ऐकलेले, चालताना फिरताना ऐकलेले, बाहेर दिशेला गेलेले, इथं बसलेले सर्व असणारे, या सर्वांना माझा शिव त्यांचं मंगल करो. आणि भालदार चोपदार सुद्धा हे आमचे विण्यावाले, सर्वांना आमचा शिव त्यांचं मंगल प्रदान करो, त्यांच्या मनकामना पूर्ण करो. त्यांना आशा या धावत्या युगामध्ये बायपासचे प्रकार वाढलेत, साखर सोडण्याचा प्रयत्न करा. तेल असणारं जे आहे, सोयाबीन म्हणून जे येतं डबल फिल्टर, काय डबल फिल्टर नाही, 80% असणारं पाम तेल आहे. त्याच्यापेक्षा सूर्यफूल खाण्याचा प्रयत्न करा, किंवा शुद्ध करडीचं तेल जर असेल तर खाण्याचा प्रयत्न करा, किंवा नुसत्या पोळ्या खाण्याचा प्रयत्न करा. तेल कमी करा. बायपासचे प्रकार वाढायलेत केवळ त्या कारणामुळं. साखर, तेल हे मात्र कमी करण्याचा प्रयत्न करा. एवढंच मी तुम्हाला सांगेल. या धावत्या कलियुगामध्ये रोगराई बिमारी खूप वाढायला लागलेली, आणि तुमचं मंगलमय हो. सर्वांना माझा शिव आणि या ठिकाणी आनंदाची ठेव देव. अशाच प्रकारचे मंगल कार्य पुढच्या वर्षी सुद्धा अखंड शिवनाम सप्ताह रूपानं आणि पुन्हा विरडो त्याचा अंकुर आजपासून सुरुवात हो. अशा प्रकारचं मी तुम्हाला सगळ्यांना वचन देऊन, नारळ पुढच्या वर्षीचं देऊन, सर्व सद्भक्त, सर्व गावकरी, ग्रामस्थ मंडळींना का संस्कार करायचा? पतझड होत असते महाराज, आणि पतझड मी सांगितलं, माल आला की ताल येतो, ताल आला की वाया जातं. त्याला परत जाग्यावर आणण्यासाठी हे सत्संग करावे लागते. आणि हे सत्संग आमच्यासाठी नाही, हे गायक वादकासाठी नाही, तर हे पुढील असणाऱ्या पिढीसाठी येतं. ह्याने सुसंस्कारित व्हावं. मदिरा पानम सतत शयनम कडे नका जाऊ नका, तर यांना धर्मवृद्धी होण्यासाठी करायचे. सगळ्यांनी असणारा असाच अखंड शिवनाम सप्ताह, आपले आपले असणारे राग, द्वेष, मतभेद असणारे दूर सारून सहकार्य करा, आणि सगळेजण एकजुटीने असणारा असाच अखंड शिवनाम सप्ताह करावा. अशा प्रकारची मी मंगलमयवाणी बोलून प्रसाद रूप असणारा त्या पुढच्या वर्षाला आशीर्वाद देऊन माझ्या वाणीला या ठिकाणी विराम देतो. जी काही चुकलेली मंडळी असेल माझ्या निदर्शनातून, त्यांना सुद्धा परत एकदा त्रिवार शिव माझं सान्निध्य देव, त्याच्या मनकामना पूर्ण करो. अशा प्रकारचं बोलून माझ्या वाणीला, या कीर्तन रूपी सेवेला, प्रसाद रूपी सेवेला पूर्ण विराम देतो. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. गुरुराज
थोडस